रात्री चाललेलं डेकोरेशनचं काम फायनल करायचं चाललेलं. तोपर्यंत कार्यकर्ते इकडे बावल्याने खेळत बसलेलं. तोपर्यंत राहुल म्हणला बावल्याने खेळायचं सोडा, दगड बनवायला घ्या, डेकोरेशनला पाटाला लावायची होती. तोपर्यंत इकडे छत पण बांधून घेतलेला. इकडं आम्ही फायनल काम घेतलेलं लाइटिंगचं. लाइटिंग मारून घेतली. सकाळी जायचं होतं दुर्गा माता आणायला पाटणला. गावातनं मिरवणूक काढायची होती, त्यासाठी माच्या आणायला आलतो. माच्या ती धुवून घेतला. दुपारी लय उकडत होतं म्हणून फॅन खाली बसलेलो वारं खात. वारं खाऊन झालं म्हणलं चला कार्पेट हातरून घेऊया. कार्पेटचं पीस हातरून घेतलं. एकदम खतरनाक दिसत होतं. नंतर चाललेलो दुर्गा माता आणायला पाटणला. पाटणमध्ये पोचलो. पहिल्यांदा कुंभारवाड्यावर गेलो. दुर्गा माता न्यायला भरपूर मंडळाचे ट्रॅक्टर आलते. तेवढ्यात विण्या भेटला. विण्याला म्हणलं चल बाजार तळावून जाऊन येऊ. बाजार तळावर आलो, खरेदी केली. तिथनं मधल्या रस्त्यानं आलो माघारी. कुंभारवाड्यावर आलो तर तयारी चाललेली. दुर्गा देवीला गळ्यातलं दागिने घालायचं चाललेलं. दुर्गा देवीला दागिने घालून झाले. नंतर फायनल लुक कसा दिसतोय बघा, हार्डच. पहिल्यांदा देवीचं दर्शन घेतलं. नंतर दुर्गा देवीचं पूजन वगैरे करून टेम्पो मध्ये ठेवून घेतली. नंतर तिथनं निघालो बघा गावाकडे याला. येता येता लागतोय घाट. वरती पहिल्यांदा व्यवस्थित गाडीत ठेवली. नंतर यायला लागलो गावाकडे. येता येता घाटात रस्त्याचं काम चालू होतं. मध्येच पोकल्यान लावलेलं, त्यामुळे थोडं थांबायला लागलं. तिथनं खाली गावात आल्यावर एकदम जल्लोषात मिरवणूक काढली. बाबानं घेतलेला आऊट लावायला. पहिलाच आऊट फुटला. पैसा वसूल कार्यक्रम झालता. इकडे तात्यांचं काही वेगळं चाललेलं. माणसं 2 पायाने चालते ती. तात्या स्टूल घेऊनच चालायला लागलेलं. शेवटी मिरवणूक मंदिरापाशी आली. दुर्गा मातेची मूर्ती खाली उतरून घेतली, मंडपात ठेवली. नंतर प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाला. आरती म्हणून कार्यक्रम पूर्ण झाला.